नमस्कार. खूप दिवसांनी छान अशी रेडी झाली आहे. कशासाठी ते पण सांगते. पण आज दीदी व्लॉगमध्ये आली आहे कारण आम्ही आलो आहे अद्विकच्या मामाच्या घरी. त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची पूजा आहे आणि अद्विकची अशी वियर्ड रिॲक्शन कशासाठी ते पण सांगते. मी खूप दिवस झाले ना स्किन चेहऱ्यासाठी काही केलं नव्हतं. सो ही आल्प्स गुडनेसची ऑरेंज पील पावडर आहे ना, जी मी यूज करते खूप दिवस झाले आणि याने ना मला खूप छान रिझल्ट भेटला आहे. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण माझा जेन्युइन रिझल्ट सांगते. माझी स्किन ना खूप ड्राय आहे, सो हे प्रोडक्ट मला खूप छान भेटलं आहे आणि आपली स्किन डल डॅमेज होत असते ना, सो ह्याने ना डॅमेज स्किन निघून जाते आणि खूप छान ग्लो असा चेहऱ्यावर येतो. आणि हे मी लावलेलं अद्विकला तरी अजिबात आवडलं नव्हतं, म्हणून तो मम्मा छी छी असं मला सांगत होता. आता आम्ही सगळेच मस्त एकत्र जमलो होतो आणि हा ऑरेंज पील पॅक ना मी माई, वहिनी आणि निकिता ह्यांनासुद्धा लावून दिला होता आणि ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं, फक्त आमच्या गप्पा काही आवरत नव्हत्या. आता अरेंजमेंट चालू होती की कोणी कुठे कसं झोपायचं, कारण सकाळी लवकरसुद्धा उठायचं होतं पूजेसाठी. सो मस्त अशी अरेंजमेंट केली आणि मस्त झोपलो आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी गुरुजी आले आणि त्यांनी ना छान अशी वास्तुशांती आणि गृहप्रवेशाची अशी पूजेची मांडणी केली. आता स्वतःचं घर हे प्रत्येकाचं खूप मोठं स्वप्न असतं आणि हा आनंद ना खरंच खूप मोठा असतो आणि हा आनंद ना ह्यांच्यासुद्धा मस्त डोळ्यात असा दिसत होता. सो छान अशी गृहप्रवेश झाला आणि पूजेलासुद्धा सुरुवात झाली आणि मी पण मस्त अशी रेडी झालेली. आता तुम्हाला दिसत असेल की छान असा ग्लो माझ्या चेहऱ्यावर आला आहे आणि सुंदर वाटत होता चेहरा. आता कुणाला व्हिडिओमध्ये यायचं असो किंवा नसतो, आमच्या भाऊजींना आवड आहे माझ्या व्हिडिओमध्ये येण्याची आणि ते नेहमी कौतुक करत असतात. सो आमचा असा छोटा मोठा फोटोशूट चालू होता भावंडांचा, पण अद्विकला ना माझ्या अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. एवढा लबाड आहे ना की एकसुद्धा फोटो त्याने छान काढून दिला नाही आणि फक्त मस्ती चालू होती. त्यानंतर पूजा झाली आणि छानपैकी अशी आरती झाली. सो जेव्हा नवीन वास्तूमध्ये आपण अशी पूजा करतो, वास्तुशांती करतो आणि खूप जणांचे आपल्याला ब्लेसिंग्स, आशीर्वाद मिळतात. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्या वास्तूमध्ये एक सकारात्मकता येते आणि मस्त प्रवासाची सुंदर सुरुवात होते. सो हे सगळे तुम्हाला हाय करत होते. माई, वहिनी होती आणि हे आमचे चंटू बंटू आहेत, आयांश आणि मितांश आणि पाठीमागे ती निकिता माझ्या मामाची मुलगी. तिला आधीसुद्धा व्लॉगमध्ये तुम्ही पाहिले आणि ही आहे दीदी. हिला तर तुम्ही सगळेच ओळखता. आणि अद्विकची काही मस्ती संपत नव्हती. त्याला मी खूप ट्राय केलेलं व्लॉगमध्ये घ्यायला, पण त्याची मस्ती काही संपत नव्हती. इकडून तिकडे, तिकडून इकडे पळापळ अशी चालू होती आणि खूप सांगितल्यानंतर असा तुम्हाला त्यांनी हाय केला आणि त्याचा हाय एक्सेप्ट करा. त्यानंतर मग असं काही ही हॉलची टूर मी तुम्हाला देते. सो एंट्रन्सला असा राधाकृष्णाचा फोटो आहे आणि खूप सुंदर प्रकारे त्याने डेकोरेट केलं आहे. हॉल जरी सिंपल असला तरी खूप सुंदर आणि सोबर असा दिसत होता आणि मेन म्हणजे ना छान स्वामींचा फोटो असा त्याने मांडला आहे हॉलमध्ये. हे खूप छान दिसत होतं. सो असे लाईट्स आणि हा छोटा असा TV युनिट, हे सगळं खूप सुंदर दिसत होतं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.